नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच छान झाला आहे. सायली अर्जुनच्या प्रपोजचं काय उत्तर देणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देतो. तो म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. साडीला हे ऐकून खूप आनंद होतो, परंतु तेवढ्यात तिला मधुभाऊंना दिलेलं वचन आठवतं. मधुभाऊ म्हटलेले असतात की अर्जुन सोबत कसलाही संपर्क ठेवायचा नाही. तू समोर आला तरी त्याच्यासोबत बोलायचं नाही, त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. इकडे अर्जुन सायलीला विचारत राहतो की तुम्ही माझ्याकडे पाहत का नाहीत? मी काही चुकीचं बोललो का? माझ्याकडे पाहून काहीतरी बोला, माझ्यापासून असं तोंड फिरवू नका, असं म्हणून तो रडायला लागतो. परंतु सायली काहीही उत्तर देत नाही. तो सायलीकडे आशेनं बघत असतो, परंतु सायलीचा चेहरा हळूहळू कठोर व्हायला लागतो आणि ती अचानक कुसुमला म्हणते, ताई चल, आपली बस सुटेल. अर्जुनला हे ऐकून एकच धक्का बसतो. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, असं करू नका, माझ्याकडे एकदा पहा, माझ्याशी काहीतरी बोला. परंतु सायली काहीही न ऐकता चालायला लागते. कुसुम म्हणते, सायली तू हे काय करत आहेस? थांब, असं करू नको. अर्जुन देखील मागे मागे जातो. तो म्हणत असतो की काहीतरी बोला, असं जाऊ नका. मिसेस सायली प्लीज थांबा, तुम्ही कुठे जात आहात हे तरी सांगा. सायली न बोलता बसमध्ये चढण्यासाठी येते. कुसुम देखील सांगत असते की सायली अर्जुन काय म्हणतोय बघ ना, त्याचं ऐक ना. अर्जुन रडत म्हणत असतो की मिसेस सायली मला काहीतरी उत्तर द्या, मला असं सोडून जाऊ नका, प्लीज काहीतरी बोला. कुसुम म्हणते, सायली परत एकदा विचार कर, तू वेडेपणा करत आहेस, त्याचं म्हणणं तरी ऐकून घे. तो वेड्यासारखा इथपर्यंत आलाय, ज्या क्षणाची तू देखील वाट पाहत होतीस तो क्षण आलाय, मग तू त्याला उत्तर का देत नाहीयेस? अर्जुन रडत रडत विचारत असतो की मिसेस सायली तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? बोला ना, मला उत्तर द्या, तुम्ही जाऊ नका. परंतु सायली त्याचं काहीही न ऐकता बसमध्ये चढते. सायली बसमध्ये चढते आणि एकदा वळून अर्जुनकडे बघते. अर्जुनचा चेहरा पाहून तिचं मन आतून तुटून जातं. परंतु तेवढ्यात कंडक्टर बसचा दरवाजा लावतो आणि सायलीची ओढणी बसमध्ये अडकते. सायली बसमध्ये चढते. अर्जुन तिला विनंती करत असतो की मला सोडून जाऊ नका. सायली त्याला असं पाहून रडायला लागते. अर्जुन खिडकीतून सायलीला विनंती करत असतो. तो रडत असतो, परंतु कंडक्टर गाडी चालू करतो आणि बस बाहेर जायला लागते. इकडे सायली खूप रडायला लागते. अर्जुन बसच्या मागे मागे धावत असतो. सायली आणि कुसुम दोघीही रडत असतात. अर्जुन रडत बस थांबविण्याचा प्रयत्न करतो. शेवटी बस वेग घेते आणि बाहेर पडते. अर्जुनला बस गाठता येत नाही आणि तो रडत गुडघ्यावर खाली बसतो. इकडे सायलीची ओढणी हवेने उडून येते. अर्जुन रडत मिसेस सायली असा जोरात ओरडतो आणि तेवढ्यात सायलीची ओढणी त्याच्या अंगावर येते. तो ती ओढणी घेतो आणि रडत असताना सुद्धा आनंदित होतो आणि बडबडायला लागतो. तो म्हणतो, आधी माझा अशा गोष्टीवर विश्वास नसायचा, परंतु आता विश्वास आहे. मिसेस सायलीची ही ओढणी माझ्याकडे आली, याचा एकच अर्थ आहे की मिसेस सायली माझ्याकडे पुन्हा परत येतील. आम्ही परत एकत्र येऊ आणि ते सुद्धा लवकरच, असं म्हणून तो उठून उभा राहतो आणि सायलीची ओढणी गळ्यात घालतो आणि निश्चयाने म्हणतो, आता मी अजिबात हरणार नाही. पूर्ण जग जरी माझ्या विरोधात गेलं तरी मी माझं प्रेम मिळवून दाखवणारच. आज मी स्वतःला आणि तुम्हाला प्रॉमिस करतो की आपण नक्कीच एकत्र येऊ, नक्कीच एकत्र येऊ. इकडे बसमध्ये सायली हमसून हमसून रडत असते. अर्जुनला नाकारल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं असतं आणि ती खूप रडत असते. याच्यामुळे तिला अचानक चक्कर येते. कुसुम तिला सावरते. बाकीचे प्रवासी सुद्धा मदत करतात, तिला बसवतात आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तोंडावर पाणी वगैरे मारतात. थोडे प्रयत्न केल्यावर सायली शुद्धीवर येते. नंतर सगळेजण जागेवर जाऊन बसतात. कुसुम तिला काहीतरी खायला देते. सायली नको म्हणते. त्यावर कुसुम चिडते आणि म्हणते, वेडेपणा पुरे झाला तुझा, तुझ्या कलाने घेतल्यामुळे मी काही बोलत नव्हते, परंतु आता बास झालं. अर्जुनने त्याचा प्रेम व्यक्त केलं. जे शब्द ऐकायला तू इतके दिवस मरमर करत होतीस ते शब्द तुला अखेर ऐकायला मिळाले. सायली म्हणते, पण मी त्यांना उत्तर देऊ शकले नाही. असं वाटत होतं की पळत पळत जावं आणि त्यांना मिठी मारून सांगावं की माझं देखील तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. कुसुम म्हणते, मग तू का केलं नाहीस असं? थांब, मी त्याला फोन करते. परंतु सायली कुसुमला थांबवते आणि म्हणते की मी मधुभाऊचा शब्द नाही मोडू शकत. कुसुम म्हणते, कुठपर्यंत मधुभाऊंच ऐकणार आहेस? तुला कसली भीती आहे? सायली म्हणते, मला माझ्या मनाची भीती आहे.
मधुभाऊंच्या आणि माझ्या नात्याची भीती आहे. मधुभाऊ जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं तर मी आयुष्यभर पश्चाताप करत राहील. कुसुम म्हणते तू जर अर्जुनला भेटली तर माझं मेलेलं तोंड पाहशील असं बोलले होते ना ते. आग, असं कोणी करता का? आणि त्यांना तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आवडलेलं नाही आणि आता तुम्ही एकमेकांवर प्रेम करत आहात. मग आता फाडून टाका ते कॉन्ट्रॅक्ट, मग त्यांचा राग सुद्धा जाईल. सायली म्हणते जोपर्यंत मधुभाऊ त्यांचा शब्द मागे घेत नाहीत तोपर्यंत मी असं काही करू शकत नाही. किती दुर्दैवी मुलगी आहे मी. माझ्यावर प्रेम करणारा नवरा आणि बाप या दोघांमधून निवड करण्याची वेळ माझ्यावर आली. सायली रडत म्हणते आणि यामध्ये ज्याने माझ्यासारख्या अनाथ मुलीला जीवन दिलं मी त्याचंच ऐकणार. इकडे महिपत, साक्षी आणि जोशी वकील मिळून बसलेले असतात. जोशी वकिलाने साक्षीच्या सावत्र भावाचे खोटे कागदपत्र तयार केलेले असतात आणि त्याच नाव अथर्व विचारे असं केलेलं असतं. त्याच खोटं जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला तो एक एक करून त्यांना दाखवत असतो. महिपत साक्षीचा यावर विश्वासच बसत नाही. साक्षी म्हणते अण्णा हे पहा, सगळी कागदपत्र अगदी खरी वाटत आहेत. जोशी म्हणतो आणि तो मेला त्याचा पुरावा म्हणून आपण डेथ सर्टिफिकेट आणि स्मशानभूमीमधील पावती सुद्धा दाखवणार आहोत. आता हे सगळे आपण कोर्टात जज समोर मांडायचं. महिपत म्हणतो आता जज काय, त्या अर्जुन सुभेदाराला सुद्धा कळेल की माझी मुलगी तिथं नव्हती, ती हॉस्पिटलमध्ये तिच्या भावाला भेटायला गेली होती. असं म्हणून महिपत रडण्याचे नाटक करून म्हणायला लागतो की अरे बाबा अथर्व, तू असा कसा निघून गेलास? तुझं काय वय होतं का जायचं? त्याला असं करताना पाहून साक्षी आणि जोशी हसायला लागतात. महिपत म्हणतो हसू नको जोशा, बाकीचे कागदपत्रे लवकर तयार कर, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. इकडे चैतन्य आणि अर्जुन खोलीत बसून विचार करत असतात. चैतन्य म्हणतो काहीतरी गडबड नक्कीच आहे. आज तू तुझ्या आयुष्यातले महत्त्वाचे शब्द बोललास आणि सायली वहिनींनी काही रिॲक्टच केले नाही. अर्जुन देखील म्हणतो बरोबर आहे, त्यांनी काहीच शब्द काढला नाही. चैतन्य म्हणतो असं वाटत होतं की त्यांच्यावर तुझ्याशी बोलायची बंदी आहे. अर्जुन म्हणतो त्यांना माझ्याशी बोललेलं मधुभाऊंना आवडणार नाही हे त्यांना माहिती आहे. मिसेस सायली जर चिडल्या असत्या तर त्यांनी डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिलं असतं, रागाने पाहिलं असतं आणि आज इतकी महत्त्वाची गोष्ट सांगितली तर त्या पूर्णपणे शांत होत्या. चैतन्य म्हणतो याचे उत्तर फक्त सायली वहिनीच देऊ शकतात. अर्जुन म्हणतो बरोबर बोलतोयस तू, काम कर, 1-2 दिवसाच्या संपूर्ण मीटिंगचं तू हँडल कर. मी कोल्हापूरला चाललो आहे. आणि सायलीची ओढणी हातात घेऊन म्हणतो मिसेस सायली मी येत आहे आणि मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. इकडे मधुभाऊंना जोशी वकील बोलावून घेतो आणि म्हणतो जेव्हापासून ही केस माझ्याकडे आली आहे ना तेव्हापासून महिपत शिखरेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तो जाम घाबरला आहे, त्यामुळे त्याच्या वकिलांनी तुम्हाला कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. मधुभाऊ म्हणतात मला तर जामीन मिळाला आहे. जोशी म्हणतो तुम्ही काळजी करू नका, कोर्टाच्या तारखेला फक्त हजर राहा. मधुभाऊ म्हणतात माझा जामीन रद्द तर होणार नाही ना? जोशी म्हणतो असं काही होणार नाही, विश्वास ठेवा, तुम्हाला मी सोडविणार म्हणजे सोडविणार, तुम्ही काळजी करू नका. इकडे बसमध्ये कुसुम आणि सायली बसलेले असतात. तेवढ्यात कुसुम अचानक ओरडते आणि म्हणते की बस थांबवा, आम्हाला उतरायचं आहे. सायली म्हणते नाही, ठरल्याप्रमाणे आपल्याला कोल्हापूरला जायलाच पाहिजे. मधुभाऊंचा दोघांचा शब्द आपण मोडू नाही शकत. कुसुम म्हणते तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि ती कंडक्टरला म्हणते ड्रायव्हरला सांगा गाडी थांबवायला, आम्हाला उतरायचं आहे. आणि कुसुम रागावून सायलीला म्हणते उठ पटकन, अशी बघत बसू नकोस, असं म्हणून त्या दोघी उतरायला लागतात. या भागाचा इथे शेवट होतो. सायली गाडीमधून उतरेल का? मधुभाऊ काय करतील हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झाला आहे. अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाची कबुली होईल का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते कुसुम पासून. ती मनात विचार करत असते की मी अर्जुनला तर सगळं सांगितलं होतं, मग तो इथे का आला नाही? मी त्याला फोन करू का? नाही नको, मी फोन पर्समधून काढला तर सायलीला संशय येईल आणि ती मला अडवेल. इकडे अर्जुन भयानक वेगाने गाडी चालवत असतो. चैतन्य त्याला थांबवत असतो, परंतु अर्जुन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि अचानक गाडी थांबते. काय झालं हे दोघांनाही कळत नाही. गाडी खाली उतरून बघतात तर गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं.
तेवढ्यात तिथे एक दुचाकीस्वार येतो. तो त्याला जबरदस्तीने थांबवतो आणि म्हणतो की प्लीज मला लिफ्ट द्या. असं म्हणून अर्जुन स्वतः बाईक हातात घेतो आणि त्याला मागे बसवून सुसाट बाईक चालवतो. चैतन्य सुद्धा दुसऱ्या वाहनाने येण्याचा प्रयत्न करतो. इकडे सुभेदारांच्या घरी होम चालू असतं, परंतु अचानक होमाची पेटवलेली अग्नी पाहून प्रतिमाला कसं तरी व्हायला लागतं. ती अस्वस्थ होऊ लागलीकडे पाहत असते. तो अग्नी पाहून तिला त्या माणसाचं चित्र आठवायला लागतं. त्याने सुद्धा असंच आगीचा वापर करून तिच्या चेहऱ्यावरती जखमा केलेल्या असतात. ते आठवताच प्रतिमा जोरात किंचाळते. घरातले सगळे प्रतिमाकडे बघतात. काय झालं? कोणाला काहीच कळत नाही. सगळेजण उठून प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करतात. अश्विन म्हणतो त्यांना पॅनिक अटॅक आला आहे. तिला कसली तरी भीती वाटत आहे. कल्पना तन्वीला म्हणते की तन्वी, प्रतिमाला घेऊन आमच्या रूममध्ये जा. तिला थोड्या वेळ झोपी लाव. तन्वी प्रतिमाला उठवते आणि म्हणते आई, काळजी करू नको, आपण रूममध्ये जाऊ. आणि असं म्हणून तिला तिथून घेऊन जाते. तन्वी प्रतिमाला खोलीत घेऊन येते आणि तिला दिलासा देऊन म्हणते की आई, शांत हो, काहीही झालं नाही. तेवढ्यात तिथे कल्पना येते. म्हणते प्रतिमा, आता बरं वाटत आहे ना? आपण प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तन्वी म्हणते मग मी आईला घेऊन जाते डॉक्टरकडे. कल्पना म्हणते ठीक आहे, तू प्रतिमाकडे लक्ष दे. असं बोलून कल्पना खाली जाते. इकडे अर्जुन गाडी चालवत बस स्टँडवरती येतो. जसं तो बस स्टँडवर येतो, सायली डोळे उघडते. तिला वाटतं की अर्जुन सरच तिला बोलवत आहेत. तिला अचानक वाटते की अर्जुन सर तिथे आले आहेत. ती आनंदाने हरखून जाते. ती लगेच उठते आणि अर्जुनला शोधण्याचा प्रयत्न करते. इकडे अर्जुन गाडीवरून उतरतो आणि वेड्यासारखा धावत पळत इकडे तिकडे सायलीला शोधायला लागतो. सायली बसच्या पाठीमागून अर्जुनला शोधायला लागते. अर्जुनला काहीच सुचत नसतं. त्याच्या मार्गात कोण येत आहे, कोणाला त्याचा धक्का लागत आहे, त्याला काहीच कळत नसतं. तो त्याच्या मार्गात येणाऱ्या बऱ्याच जणांना धडकतो, परंतु त्याची नजर फक्त आणि फक्त सायलीवर असते. चैतन्य सुद्धा यामध्ये अर्जुनची मदत करत असतो. शेवटी त्याची नजर चौकशी कक्षाकडे जाते आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो धावत चौकशी कक्षाकडे येतो. तिथं असलेल्या माईकचा अर्जुन ताबा घेतो आणि तिकडे सायली आणि कुसुम बॅग घेऊन आपल्या बसकडे निघतात. त्या आपल्या बसमध्ये बसण्यासाठी जात असतात. तेवढ्यात अर्जुन माईकवर बोलतो की प्लीज मिसेस सायली, तुम्ही जाऊ नका. तुम्ही जिथे कुठे आहात त्या जागीच थांबा. सायलीच्या कानावर अर्जुनचे शब्द पडतात आणि ती जागीच थांबते. अर्जुनचा आवाज ऐकून सगळी लोक गोळा होतात. अर्जुन घोषणा करून इकडे तिकडे पाहत असतो. तेवढ्यात त्याला सायली दिसते. डोळ्यात पाणी आणून अर्जुन विचारतो, तुम्ही मला कायमचं सोडून चाललात मिसेस सायली? ही कसली शिक्षा देत आहात मला? अर्जुनचे शब्द ऐकून सायली घळाघळा रडायला लागते. अर्जुन पुढे म्हणतो, मी तुमच्याशिवाय जगू शकेन. असं कसं वाटलं तुम्हाला? मी मान्य करतो की चूक माझीच आहे. मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगू शकलो नाही, न घरी ना कॅफेमध्ये. कदाचित तिथे सगळ्यांसमोर सांगणं माझ्या नशिबात होतं आणि आज मी तुम्हाला माझ्या मनातले सगळे सांगणार आहे. सायली त्याचं हे बोलणं डोळे झाकून आनंदाने ऐकत असते. शेवटी तो क्षण येतो. अर्जुन भावविभोर होऊन म्हणतो, आय लव्ह यू मिसेस सायली. हे बोलताना तो आनंदाने रडत असतो. सायली अर्जुनचे हे शब्द ऐकते आणि तिला विश्वास वाटत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागतं. हे ऐकून चैतन्य, कुसुम आणि उपस्थित सर्व लोक टाळ्या वाजवायला लागतात. कुसुमला खूप आनंद होतो. चैतन्य सुद्धा खूप आनंदाने टाळ्या वाजवत असतो, कारण त्याच्या मित्राने आपलं प्रेम एकदाच कबूल केलेलं असतं. एवढं बोलून अर्जुन जवळपास धावतच सायलीकडे येतो. सायली पाठमोरी उभी असते. अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्याकडे बघणार नाहीत का मिसेस सायली? मी आता काय म्हणालो ते तुम्ही ऐकलं ना? एवढं बोलून अर्जुन आपल्या खिशातून अंगठी काढतो आणि गुडघ्यावर बसून सायलीला म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली. मी प्रेम या शब्दालाच घाबरत होतो, परंतु तुम्ही मला शिकवलं की प्रेम कसं करायचं, खरं प्रेम काय असतं हे तुम्ही मला शिकवलं. सायली रडत रडत हे सगळे ऐकत असते. स्वतःच्या माणसांसाठी कसं जगायचं हे तुम्ही मला शिकवलं. आधी तुम्हाला सिनियरच्या ऑफिसमध्ये पाहिलं होतं आणि नंतर तुम्ही माझी बायको झालात आणि या सगळ्यामध्ये मला प्रेम कधी झालं हे समजलंच नाही. आणि जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी नाही जगू शकणार. असं म्हणून अर्जुन रडायला लागतो. सायली आनंदाने अर्जुनचं बोलणं ऐकत असते, परंतु तेवढ्यात तिला मधुभाऊंचं बोलणं आठवतं. मधुभाऊंनी तिच्याकडून वचन घेतलेलं असतं की ती अर्जुनला कधीही बोलणार नाही. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तरीही सायली त्याला बोलणार नाही आणि त्याच्या समोर देखील जाणार नाही.
सायलीला हे सगळं आठवतं आणि तिला खूप वाईट वाटतं. इकडे अर्जुन सायलीला विचारत असतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्याकडे वळून का पाहत नाहीत? एकदा माझ्याकडे पहा, काहीतरी बोला, माझा जीव टांगणीला लागला आहे. परंतु सायली काहीही उत्तर देत नाही. परंतु तिच्या चेहऱ्यावर निश्चयाचे भाव असतात. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये सायली काय निर्णय घेते आणि त्याचे अर्जुनवर काय परिणाम होणार हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.